अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरलाय। सुरुवातीला देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर आता कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। हे सगळं सुरू असताना अजित पवारांनी एक गुगली टाकली आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री होणार असल्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर वातावरण पेटलं। विरोधकांनी तर हा मुद्दा उचलून धरलाच, पण त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळालं। पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच पाठीमागे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळताना पाहायला मिळाले। प्रेक्षक गॅलरीतून त्यांचा व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड केला, जो व्हायरल झाला, प्रचंड व्हायरल झाला। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास होणार अशी चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी पुण्यात 25 जुलैला मोठा बॉम्ब टाकला। पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळ देण्याविषयी भाष्य केलं। त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले। कृषी घोटाळ्यासंदर्भात सुरू असलेल्या एका केसमध्ये न्यायालयानं तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा बीड प्रकरणामध्ये दूरान्वयी संबंध न आढळल्यास त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येईल असं सांगितलं। त्यानंतर मात्र अनेक स्तरांवरून संताप व्यक्त होऊ लागला। विरोधकांनी या प्रकरणावरून रान उठवलं, पण घर का भेदी लंका ढाई या म्हणेप्रमाणे अजित पवारांच्या आमदारांनाच या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली। बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका यावर स्पष्ट केली। सोळंकेंना मंत्रिपद मिळवण्याविषयी चर्चा होत होती, त्यावरती ते बोलले। मागच्या 5 टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावरती आणि अजित पवारांवरती गंभीर आरोप केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला। मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घणाघात आमदार सोळंकेंनी केलाय। एवढंच नाही, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संकेतांवरती सोळंके एवढं म्हणाले की अजित पवारांनी काय संकेत दिले आहेत हे मला माहीत नाही, परंतु ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत। माझ्या शेजारचा त्यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांच्या बाबतीमध्ये माझे जे काही मत आहे ते देखील मी पक्षश्रेष्ठींना कळवणार असल्याचंही सोळंके यावेळी म्हणाले। एकंदरीतच सोळंकेंनी मुंडेंची जेव्हा री-एंट्री म्हणजे राज्य मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा एंट्री होण्याच्या चर्चांवरती थेट नाराजी व्यक्त केली नाही, परंतु आपल्याला मंत्रिपद हवंय, आपल्या मंत्रिपदाची इच्छा देखील यावेळी सोळंकेंनी बोलून दाखवली।